नमस्कार मंडळी. आज बघा माझा बेत होता ना, तो कोल्हापूरचा होता. कोल्हापुरी जेवण बनवलं आहे मी जेव्हा कोल्हापूरला गेली होती ना, तेव्हा मला तिकडचा ॲक्च्युली कोल्हापूरच्या जेवणाची काही माहिती नव्हती. फक्त मटण बनवतात हे मला माहिती होतं. पण त्याच्यासारखंच मी आता बघा आज एकदम रसरशीत, एकदम तवंग तेलाचा आलेला असा मटण बनवलं आहे. झणझणीत कोल्हापुरी मटण आहे मंडळी हे. आणि ह्यात ना मी थोडासा बटाटा पण टाकला होता, कारण आमच्या भंडाऱ्यांमध्ये ना बटाटा हा मटणात लागतो म्हणजे लागतोच. कोल्हापूरला जाऊन ना मी अस्सल कोल्हापुरी खानावळीतलं जेवण जेवली होती आणि तिकडचा जो पांढरा रस्सा होता तो मला खूपच आवडलेला. मलाच काय, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलाला सुद्धा तो खूप आवडलेला आणि तसाच मी बनवण्याचा प्रयत्न सुद्धा केला घरी. बघा मी मटणाबरोबर खाण्यासाठी पुऱ्या सुद्धा केल्या होत्या. नरम लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या या पुऱ्या होत्या. ह्यात मी थोडासा मैदा ॲड केला होता गव्हाच्या पिठामध्ये, म्हणजे तुमच्या पुऱ्या आहेत ना त्या पांढऱ्या शुभ्र होतात, जास्त लालसर होत नाहीत. हा पहा, हा पांढरा रस्सा आहे आणि हा पांढऱ्या रस्स्याने तर माझं मनच जिंकलं होतं. त्यामुळे ह्याची रेसिपी मी तर केलीच. ही दुसऱ्यांदा बनवली आहे मी रेसिपी आणि एवढी छान, एवढा भन्नाट लागतो ना हा पांढरा रस्सा. तुम्ही पण मंडळी नक्की ट्राय करा हा पांढरा रस्सा आणि ह्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल लवकरच. आणि माझ्या बाळासाठी हा हळदीचा रस्सा बनवला होता कलेजी टाकून. त्याला तिखट आवडत नाही त्यासाठी. आणि आजचा बेत बघा मटणाचा होता, पुऱ्यांचा होता, पांढरा रस्सा बनवलेला आणि भात बनवलेला. तर आजचं जेवण आवडलं असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक करा.